गुंतवणूक आरोग्यातली भाग 28, गुंतवणूक आहारातली भाग 4, वैद्य तिकीट पुढे. कसदार अशा स्वरूपाचं जर धान्य असेल, ज्याला स्वतःची प्रतिकारक क्षमता चांगली असेल, तर त्याला ह्या प्रकारच्या पेस्टिसाइडची तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता नक्कीच नाही राहणार. आणि ज्या शेतकऱ्याने असं ठरवलेलं आहे की मी काही झालं तरी या प्रकारची अनैसर्गिक फवारणी किंवा अनैसर्गिक अशा प्रकारची शेती करणार नाही, त्याला सुरुवातीला कदाचित अनेक अडचणींना तोंड द्यायला लागेल. पण एकदा पुन्हा पूर्वीची नैसर्गिक शेती सुरू झाली तर प्रश्न येणार नाही असणार अशा स्वरूपाचा. त्या अर्थाने आता मोठी चळवळ उभी राहतीये. वन स्टॉप रिव्होल्युशन, एका गवताची क्रांती अशा स्वरूपाचा असं एक प्रकार पुस्तक आहे. आणि पुन्हा नैसर्गिक किंबहुना कमीत कमी सेंद्रिय शेती तरी करावी अशा प्रकारची चळवळ संपूर्ण जगभर पुन्हा उभी राहते. पुन्हा एकदा हरित क्रांती आणि धवल क्रांती व्हायला पाहिजे असं लोकांचं मत आहे. आणि ती नैसर्गिक शेतीसाठी व्हायला पाहिजे असं त्याच्या संदर्भामध्ये मत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण नक्की विचार करायला हवा आणि मग त्याला धरून काय करता येईल अशा स्वरूपाचा भाग लक्षात घ्यायला हवा. तात्पर्यार्थ या सगळ्या गोष्टीचा असा की या अनैसर्गिक अशा प्रकारच्या शेतीमुळे ज्या विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून आता जगभर प्रयत्न होत आहेत. वास्तविक या समस्याच निर्माण होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणं जास्त गरजेचं आहे. जर अनैसर्गिक शेती हे त्या समस्येचं मूळ असेल तर ती अनैसर्गिक शेती करायचीच कशाला, नैसर्गिक शेतीच करावी. इथं पुन्हा दुसरा मुद्दा येतो की नैसर्गिक शेती सर्व लोकांना पुरणार आहे का नाही पुरणार आहे अशा स्वरूपाचा. तर गांधीजींचं एक वाक्य आहे की सर्वांना पोटाला पुरेसं इतकं धान्य नक्की निर्माण होऊ शकतं, पण कुणाचीही हाव आत्ताच्या धान्यातून मागवता येत नाही. तेव्हा हावरटपणाला कोणीच काही करू शकत नाही. अन्न वाया जातं त्याला कोणी काही करत नाही, त्याच्याविषयी काही कोणी बोलत नाही. आणि मग फक्त जर नवीन तेवढ्या प्रमाणामध्ये निर्माण नाही झालं तर सगळ्या लोकांना ते पुरेसं होणार नाही अशा प्रकारची हाकाटी केली जाते. तर खरंच माणसाची गरज किती आहे? आपण आहारविधी विशेषायतनामध्ये किती अन्न खावं याच्याविषयी विचार केलेला होता. घन 1/3, द्रव 1/3 आणि 1/3 पोट रिकामं ठेवायचंय असं त्यात सांगितलेलं होतं. इतक्याच प्रमाणात जर आहार सेवन केला गेला तर समाजाची गरज ही खरंच खूप कमी असणार आहे अशा स्वरूपाची. आम्ही जास्त खाऊन रोगांना निमंत्रण देतो, नको त्या गोष्टी खाऊन निमंत्रण देतो आणि मग त्या रोगांच्या नियंत्रणासाठी पुन्हा अँटीबायोटिक्स किंवा निरनिराळ्या प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो. हे एक प्रकारचं दुष्टचक्र रूढ झालेलं अशा स्वरूपाचं. ते ह्या सगळ्यातून मुळापासून बाहेर पडायचं असं जर असेल तर पुन्हा नैसर्गिक शेतीला खरं तर पर्याय नाही. आणि आता ती त्यात गुंतवणूक करायला पाहिजे अशी परिस्थिती येऊन ठेवली. जसं आपण पैशामध्ये गुंतवणूक करतो आणि त्यातनं परतावा घेतो, तसं नैसर्गिक शेतीमध्ये गुंतवणूक करून त्यातनं दीर्घायुष्य रूपी, दीर्घ आरोग्य रूपी अशा प्रकारचा परतावा घेणं ही समाजाची गरज झालेली आहे. आणि केवळ ते आपल्यापुरतं मर्यादित नाहीये, जमीन, पाणी, हवा या सगळ्यांसाठी पण ते गरजेचं असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून आम्हाला पुन्हा एकदा सशक्त अशा स्वरूपाचं आपलं बियाणं जे शेतकरी स्वतः राखून ठेवेल असं असण्याची गरज आहे. याचा एक दुसरा आणखी महत्वाचा मुद्दा या संदर्भामध्ये आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून असतो, त्याच्याविषयी पुढच्या भागामध्ये विचार करू.